पश्चिम घाट मार्गाला जोडणारा हा करूळ घाट जो आहे तो महत्त्वाचा घाट आहे आणि ह्या रस्त्याची गेले 3 वर्ष जी नादुरुस्त झाली आहे आणि त्या संदर्भात संदेश पारकर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख झाल्यानंतर त्यांनी हा पहिलं मिशन घेतलं आहे आणि हा महत्त्वाचा घाट घेतला आहे, पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला आणि त्याला चांगला असा प्रतिसाद मिळाला आहे। आपल्यासोबत आहेत पारकर साहेब, काय सांगाल या पदयात्रेतून काय निष्पन्न होणार? खरं तर हा जनतेचा संताप आहे, उद्रेक आहे की ज्या पद्धतीने गेली 2-3 वर्ष या घाटाची जी रस्त्याची जी दुरावस्था झालेली आहे, मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत, रस्त्याची अक्षरशः खड्ड्यांमुळे चाळण झालेली आहे आणि या प्रश्नी सरकार त्या ठिकाणी गंभीर नाही, इथला आमदार त्या ठिकाणी गंभीर नाही आणि जवळजवळ अनेक लोकांना म्हणजे शेकडो लोक वाहनधारकांना, प्रवाशांना, पर्यटकांना जे या रस्त्याचा वापर एक महत्त्वाचा घाट म्हणून तरोळा गगनबावडा हा पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा या जिल्ह्यातला महत्त्वाचा घाट आहे आणि याच घाटाची ही जी दुरावस्था गेली 3 वर्ष आहे। एकीकडे 110 कोटीचं टेंडर निविदा प्रक्रिया पूर्ण झालेलं टेंडर आहे, मग 110 कोटी रुपये मागच्या 2022मध्ये जर त्या ठिकाणी झालेलं असेल 22 सालामध्ये, तर आज 2023 झालं तरी त्या ठिकाणी काम का पूर्ण होऊ शकलं नाही हा संतप्त सवाल जनतेचा। कारण एकीकडे म्हणजे कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी काम सुरू करत नाही, कशासाठी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पदयात्रेमध्ये लोक सहभागी होतात आणि हा जीवनातल्या जनतेचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून त्या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद या पदयात्रेला या ठिकाणी मिळालेला आहे आणि म्हणून आज एक म्हणजे या सगळ्या याच्यावर ऊस उत्पादक शेतकरी अवलंबून आहे, या ठिकाणी रिक्षा चालक त्या ठिकाणी अवलंबून आहेत, या ट्रक टेम्पो वाहतूक जी आहे, व्यापारी वर्ग, पर्यटक आहेत, मुंबईचे चाकरमानी आहेत आणि अनेक प्रश्न या रस्त्याच्या निमित्तानं निर्माण झालेले आहेत। खरं तर या रस्त्याला लागणारं जे भूसंपादन आहे या संपादनामधले अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी त्या ठिकाणी जात आहेत, त्याच्यासुद्धा मोबदल्याचा प्रश्न आहे, नेमकी कोणती जमीन जाते, काय नेमकं होणार आहे हे सुद्धा तिथल्या शेतकऱ्याला माहिती नाही आणि म्हणून असे अनेक प्रश्न या दुरावस्थेच्या निमित्तानं त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत आणि याला नेमका जबाबदार कोण, का त्या ठिकाणी जनतेला, जिल्हावासियांना, पर्यटकांना हा त्रास सहन करावा लागतो आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही हे अशा प्रकारचं एक लोकशाही मार्गानं पदयात्रेचं आणि पाहणी दौऱ्याचं आंदोलन घेतलेलं आहे। आंदोलन यशस्वी पूर्णपणे झालं। महाविकास आघाडीचे सर्व, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, जिल्हावासी असतील, ट्रक चालक मंगल संघटना असेल, हे सगळे याच्यामध्ये सहभागी झालेले आणि आपण बघितलं की आपण या सगळ्या घटनेचे साक्षीदार आहात, केवढ्या मोठ्या संख्येनं या पदयात्रेमध्ये लोक सहभागी झालेत आणि जवळजवळ 15 ते 20 किलोमीटरचं अंतर हे पायी चालत त्या ठिकाणी हे पूर्ण केलं जाणार आहे आणि सरकारला या निमित्तानं आम्ही जाब हा विचारतोय की आपण कधी त्या ठिकाणी या रस्त्याची दुरावस्था पूर्ण करणार आहात, कधी लोकांना या त्रासातनं मुक्त करणार आहात। आपण पदयात्रेचा निर्णय घेतला आणि काही प्रमाणात का होईना पण कामाला, नवीन रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे, तरी सुद्धा तुम्ही पदयात्रा काढला, चांगला प्रतिसाद मिळाला, काय सांगाल? नाही, खरं तर आम्ही म्हणजे वास्तविक भूमिका आम्ही मांडलेली आहे। आम्ही नुसतं घोषणाबाजी आम्ही आंदोलन करणार आणि मग असं नाही, आम्ही वस्तुस्थिती तुम्हाला सांगितली, आम्ही पदयात्रा करणार आहे। आज आम्ही 30 तारीखला ती पदयात्रा करतो आहोत आणि म्हणून आमचा जनतेचा जो विश्वास आहे तो शिवसेनेवर आहे, जनतेचा विश्वास हा खासदार विनायक राऊतांवर आहे, आमदार वैभव नाईकांवर आहे आणि म्हणून महाविकास आघाडीवर आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की जोपर्यंत हा रस्ता सुस्थितीत होत नाही तोपर्यंत शिवसेना ही आक्रमकपणे या ठिकाणी लढणार। हे शिवसेनेचं दुसरं आंदोलन आहे। आमदार वैभव नाईकांच्या नेतृत्वाखाली पावसाळ्यापूर्वी आम्ही रास्ता रोको केला होता आणि इथल्या नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला शब्द दिला होता की आम्ही जे खड्डे पडले ते भरतो, आम्ही डांबरीकरण करतो, आम्ही प्लेवर ब्लॉक टाकतो, कुठलंही काम त्या ठिकाणी केलं नाही। रस्ते खड्डे भरण्याची खोटी कामं करून मोठी मोठी बिलं काढण्याचं काम केलं, भ्रष्टाचार झाला, पण जनतेला, जिल्ह्यातल्या जनतेला मात्र या रस्त्याची दुरावस्था संपलेली नाही आणि म्हणून शिवसेनेचं रास्ता रोको आंदोलन करून सुद्धा मोठ्या संख्येनं शिवसैनिक जमून सुद्धा हे त्या ठिकाणी काही केलं नाही आणि म्हणून पदयात्रा आम्ही एक मार्ग त्या निमित्तानं निवडला। खरं तर चतुर्थी होऊन गेली, नवरात्र उत्सव झाला, आता दिवाळीचा सण आपल्या येणार आहे आणि कधी त्या ठिकाणी हा घाट रस्ता पूर्ण होणार आहे हा प्रश्न जनतेचा सवाल आहे या राज्य सरकारला, या निष्क्रिय आमदारला आणि म्हणून जर आपल्याला हे करता येत नसेल जिल्ह्याचा विकास या मतदारसंघाचा, तर आपण आपल्या पदाचा, आमदारकीचा राजीनामा द्यावा, ही आमची भूमिका आहे। जिल्ह्यातल्या जनतेचा विकास आपण करू शकत नसाल, लोकांना मदत करू शकत नसाल, तर आपण नुसती पदं का त्या ठिकाणी भूषवताय? जनतेच्या मतावर आपण आमदार होणार आणि लोकांचं कुठलंही काम त्या ठिकाणी करणार नाही, फक्त मोठी मोठी पदं भूषवणार, हे चालणार नाही। जर आपण आमदार असाल, आपण जबाबदारी स्वीकारली असाल
तर जनतेचा विकास आपल्याला करावा लागेल. या प्रश्नांची ही सगळे प्रश्न आहेत ते सोडवले. या मतदारसंघातले अजूनही प्रश्न आहेत, हे सगळे प्रश्न दिवाळीच्या नंतर त्या ठिकाणी घेतले जातील आणि जनतेच्या माध्यमातून, लोकांच्या माध्यमातून या सगळ्या सत्ताधाऱ्यांना, त्या निष्क्रिय आमदारांना जाब विचारायला. आपण आताच सांगितलं की बरेच प्रश्न आहेत या वैभववाडी तालुक्यातले किंवा हे सत्तेतले आमदार आहेत आणि सत्ता त्यांच्याकडे असतानाही का होत नाही, काय सांगा? नाही, त्यांना जबाबदारीच पडलेली आहे. त्यांनी जनतेला गृहीत धरलेलं आहे. मी आमदार आहे, माझं कोण काही करू शकत नाही, मी विकास करेन किंवा नाही तर मी कसाही वागेन, ही आमदारांची भूमिका असल्यामुळे सातत्यानं गुंडगिरी करणे, सातत्यानं टक्केवारीचं राजकारण करणे आणि जनतेला, जिल्ह्यातल्या जनतेला, मतदारसंघातल्या जनतेला वेठीस धरणे हेच आमदार नितेश राणेंचं काम आहे. जर हिंमत असेल तर जनतेचा विकास करा, लोकांचे प्रश्न सोडवा. लोकांना का त्या ठिकाणी आंदोलनात उतरावं लागतं, का पदयात्रा काढावं लागतात? आपण बघितलं वैभववाडीच्या आरोग्य व्यवस्थेची काय परिस्थिती आहे. त्या दिवशी आमरण उपोषण मंगेश लोके आणि शिवसैनिकांनी केलं. म्हणजे असे अनेक प्रश्न ज्याची जबाबदारी आमदारांची आहे, हे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी कोणाची? जिल्ह्यात 2200 कोटीचे निधीचे बोर्ड लावता आणि काम कुठे आहे? म्हणजे लोकांची फसवणूक करायची आणि एवढंच काम या आमदारांकडे आहे. आणि म्हणून सिंधुदुर्गाचा जर शाश्वत विकास करायचा असेल, खरा विकास करायचा असेल तर शिवसेना आणि महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून जिल्ह्याला सुद्धा ते पटलेलं आहे आणि म्हणून एवढा मोठा सहभाग या उत्स्फूर्त रॅलीमध्ये, या पदयात्रेमध्ये, या पाणी दौऱ्यामध्ये आपल्याला दिसतोय. आणि म्हणून हा म्हणजे आमची शेवटचा अल्टिमेटम आहे. अजूनही आपण त्या ठिकाणी आपलं काम सुधरा, लोकांना चांगल्या सेवा द्या, आपल्याकडे जे अधिकार आहेत त्या अधिकाराचा वापर यातल्या सर्वसामान्य जनतेसाठी करा. आणि जर करत नसाल तर ही जनता तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आताच तुम्ही सांगितल्याप्रमाणे सत्ताधारी आणि प्रशासन याला शेवटचा अडमिटा देऊनही त्यांचं फरक नाही पडला तर शिवसेनेची पुढची भूमिका काय असेल? मी आपल्याला सांगितलं, आम्ही आक्रमक तर आहोतच, लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करतोय, याहीपेक्षा अधिकचं तीव्र आंदोलन आम्ही करू. आणि आमची जबाबदारी आहे की ही जी काय विकासाची जी दुरावस्था आहे, ही दुरावस्था दूर करून चांगल्या पद्धतीचा विकास करण्याची जबाबदारी शिवसेनेची आहे, महाविकास आघाडीची आहे. आम्ही सगळे मिळून जनतेच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू आणि फरक या आमदारामधला, या सत्तेमधला आणि येणाऱ्या सत्तेमधला फरक आम्ही दाखवून देऊ. कारण गेल्या 2.5 वर्षामध्ये आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री बाजी यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये उद्धवजींनी काम केलं आणि अशा पद्धतीनं की उद्याचे भावी पंतप्रधान म्हणून त्या ठिकाणी उद्धवजींकडे पाहिलं गेलं, अशा प्रकारचं काम 2.5 वर्ष म्हणजे कोरोनाचा काळ असताना सुद्धा. आणि म्हणून तशा प्रकारचं नेतृत्व पुन्हा एकदा महाराष्ट्राला हवं, पुन्हा मुख्यमंत्री हे उद्धवसाहेब व्हावेत, अशी या महाराष्ट्रातल्या जनतेची भावना आहे, महाविकास आघाडीची भावना आहे, इंडियाची भावना आहे. आणि नक्कीच आपल्याला सांगतो 2024चं जे साल आहे, आज सत्तेचा गैरवापर करून अहंकारीपणे सगळ्या त्या ठिकाणी सत्ता त्या ठिकाणी कशा पद्धतीने राबवली जाते आपण बघताय. पण कोर्टाच्या जर दरबारात निर्णय नाही झाला तर जनतेच्या दरबारात मात्र नक्की निर्णय हा येणाऱ्या काळामध्ये 2024मध्ये त्या ठिकाणी यांचा होणार आहे, ही वस्तुस्थिती आहे. धन्यवाद. या ठिकाणी आता बघितलं जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी सांगितलं या सरकारचा जनतेच्या दरबारात निकाल होणार, म्हणजेच आगामी निवडणुकीच्या तोंडावरती या सरकारला जनता धडा शिकवेल. धन्यवाद.